तर गाईज बघू शकतात मंदिराच्या पाठीमागेच स्मशानभूमी बांधलेली आहे. त्यामुळे म्हणतो मी मम्मी असलं माझं चांगलं जेवण होतं. दोन्ही साईडने आपण असं गोल फिरून येऊ शकतो खाली. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आपल्या आंघोळ वगैरे झाल्या, आता देवपूजा करायला चाललोय. दीदीला भाजी येत नाही तरी बनवली. तर गाईज आपण वरती आलो, खाली खूप थंडी वाजते, त्यामुळे थोड्या वेळ म्हणलं उन्हाला थांबावं आणि त्याच्यानंतर देवपूजाला सुरुवात करावी. तर गाईज आपली देवपूजा झालेली आहे. तर गाईज आमच्या दीदीने अतिशय म्हणजे अतिशयच घाण प्रकारे भाकर बनवलेली आहे. हे बघू शकतात, साईडने अख्खी करपिवल्या, दुसरी करपिवली गाईज बघू शकतात तुम्ही. त्यामुळे म्हणतो मी मम्मी असलं माझं चांगलं जेवण होतं. आमच्या दीदीने केली कढी आणि मेथीची भाजी. आता बघूत आपण टेस्ट करून कशी लागते. तर गाईज आपल्याला जायचंय देवाला, त्यासाठी आतली क्लिनिंग चालू आहे. ह्या साईडला जास्त डस्ट बसतं ना, त्याच्यामुळे हे मशीन आणलंय आपण नाही का, हे क्लीन करण्यासाठी. तर गाईज आता आपली गाडी मस्त क्लीन झाली. आता देवाला निघायचंय आम्हाला. तर गाईज आम्ही चाललोय शनिदेवाच्या आणि मारुती रायाच्या दर्शनासाठी. खूप छान मंदिर आहे तिथं, चला तर तिथं गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर गाईज आपण मस्तपैकी मारुती रायाच्या मंदिरापाशी आलोय. आपली गाडी मस्तपैकी सावलीला पार्क झाली आहे, बघू शकतात तुम्ही. तर गाईज आपल्याला ही कमान दिसते ना, ह्या साईडने आणि ह्या साईडने, दोन्ही साईडने आपण असं गोल फिरून येऊ शकतो खाली. हे दोघं बघू शकतात तुम्ही कशी वरती गेल्यात. हाय करा दोघं पण, बघू शकतात. तर गाईज हे मंदिर बघू शकतात तुम्ही, सेम टू सेम केदारनाथ मंदिरासारखं याचं काम चालू आहे. थोड्याच दिवसात नाही का काम होईल याचं. आणि ह्या साईडला पण थोडं काम राहिलंय. तर गाईज आपण आतमध्ये एंटर झालोय. तर गाईज आम्ही त्याच्या शेजारी महादेवाचं मंदिर होतं, तिथं आलोय आम्ही. किती छान कळस वगैरे आहेत. तर गाईज बघू शकतात मंदिराच्या पाठीमागेच स्मशानभूमी बांधलेली आहे. तर गाईज बघू शकता किती मस्तपैकी पाणी वाहतंय. त्या साईडला पण ह्या साईडला पण, दोन्ही साईडला पाणी आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता तिथं किती मोठं आगी मावळ आहे. ओ भाई, किती मोठ्या माशांत आहेत. तर गाईज आम्ही साईला सोडवण्यासाठी त्याच्या घरी चाललोय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही शनिदेवाच्या मंदिरात जातो. तर गाईज आम्ही साईच्या घरी आलोय. जोली कशी करते जोली. तर गाईज घरी आलोय.
हे बघू शकतात काका कसे मस्त इडली सांबर खात आहेत. बाय साई. बाय बाय. तर गाईज आपण आलो आहे शनिदेवांचं दर्शन घेण्यासाठी. तर गाईज आता घरी निघालोय. देवाचं वगैरे दर्शन झालंय नीटनाटकं सगळं, आरती वगैरे केली आपण. आता घरी जाणार, शांतपणे थोडा वेळ बसायचं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ दुकानात जायचं. त्या दिवशी गाडी बंद पडली होती ना, कारण की गॅस संपला होता त्यातला, त्याच्यामुळे गाडी बंद पडली होती आपली. बाकी काही विषय नाही झाला, बॅटरीचा वगैरे काय नाही. तर गाईज आपण आता घरी आलोय. फादरला वेडिंग शूटला जायचं ना, त्याच्यामुळे लवकर आलोत आज. तर गाईज आपण मागं कॅमेरे वगैरे ठेवलेत आणि इथं पोटरा ठेवल्यात. आता फादर निघतीलच 2 मिनिटात. तर गाईज आपण इथं जेवण्यासाठी बसलोय आणि दीदी इथं स्वयंपाक बनवते. दीदी इकडे बघ. आपलं जेवण झालंय आता आणि इथं बघू शकतात दीदी कशी भांडी घासते. तर गाईज आजचा हा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.